नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ भारतीय संसद. भारतीय संसद म्हणजे काय? तिची रचना कशी असते? लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये काय फरक आहे? संसदेचे कार्य कोणते असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय संसद म्हणजे काय? भारतात लोकशाही शासन पद्धती आहे. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत देश चालवला जातो. या प्रतिनिधींचे जे सर्वोच्च कायदेमंडळ आहे त्याला भारतीय संसद असे म्हणतात. भारतीय संसद ही भारताची केंद्रीय विधिमंडळ संस्था आहे. ती देशासाठी कायदे बनवते, सरकारवर नियंत्रण ठेवते आणि राष्ट्रीय महत्त्वाचे निर्णय घेते. संसदेची रचना. भारतीय संसद 3 घटकांनी बनलेली आहे. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे तिन्ही मिळून भारतीय संसद तयार होते. राष्ट्रपतींची भूमिका. राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींची स्वाक्षरी मिळाल्यानंतरच तो कायदा बनतो. तसेच संसद अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे यासारखे अधिकारही राष्ट्रपतींकडे असतात. लोकसभेला जनतेचे सभागृह असे म्हटले जाते कारण लोकसभेतील सदस्य थेट जनतेकडून निवडले जातात. लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. सध्या लोकसभेची कमाल सदस्य संख्या 552 इतकी आहे. लोकसभेचे प्रमुख म्हणजे सभापती किंवा स्पीकर. लोकसभेची कार्ये. लोकसभा अनेक महत्त्वाची कार्ये करते. कायदे बनवणे, अर्थसंकल्प मंजूर करणे, सरकारवर नियंत्रण ठेवणे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मंत्र्यांना जबाबदार धरणे. लोकसभा ही संसदेचे सर्वात शक्तिशाली सभागृह मानले जाते. राज्यसभा. राज्यसभेला राज्यांचे सभागृह असे म्हणतात. राज्यसभेतील सदस्य थेट जनतेकडून निवडले जात नाहीत. त्यांची निवड राज्य विधानसभातील सदस्यांकडून केली जाते. राज्यसभा ही कायमस्वरूपी सभा आहे. ती कधीही विसर्जित होत नाही. प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. राज्यसभेची कार्ये. राज्यसभा देखील कायदे बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ती राज्यांच्या हितांचे संरक्षण करते. तसेच लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर चर्चा करते. विधेयक कसे कायदा बनते. एखादा नवीन कायदा तयार करण्यासाठी प्रथम संसदेत विधेयक मांडले जाते. हे विधेयक लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकते. दोन्ही सभागृहांनी ते मंजूर केल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवले जाते. राष्ट्रपतींची स्वाक्षरी मिळाल्यानंतर ते विधेयक कायदा बनते. अर्थसंकल्पाचे महत्त्व. दरवर्षी सरकार संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करते. यामध्ये सरकारचे उत्पन्न आणि खर्च याची माहिती दिली जाते. प्रश्नोत्तर तास. संसदेच्या कामकाजामध्ये प्रश्नोत्तर तास अत्यंत महत्त्वाचा असतो. या वेळेत खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात. यामुळे सरकारची कामे पारदर्शक राहतात. संसद भवन. भारतीय संसद भवन नवी दिल्ली येथे स्थित आहे. नवीन संसद भवन 2023 मध्ये सुरू करण्यात आले. हे भवन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. भारतीय संसद ही देशाच्या लोकशाहीची ताकद आहे. येथे जनतेच्या समस्या मांडल्या जातात. देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. संसदेमुळे नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, आज आपण भारतीय संसद म्हणजे काय, तिची रचना, कार्ये आणि महत्त्व याबद्दल माहिती घेतली. भारतीय संसद ही आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने संसदेचे संविधान याचा आदर केला पाहिजे. भारतीय संसद म्हणजे काय? भारतीय संसद ही भारताची सर्वोच्च केंद्रीय कायदेमंडळ संस्था आहे. भारतीय संसद किती घटकांनी बनलेली आहे? भारतीय संसद 3 घटकांनी बनलेली आहे. भारतीय संसदेचे 3 घटक कोणते आहेत? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे भारतीय संसदेचे 3 घटक आहेत. लोकसभेला कोणते सभागृह म्हटले जाते? लोकसभेला जनतेचे सभागृह म्हटले जाते. राज्यसभेला कोणते सभागृह म्हटले जाते? राज्यसभेला राज्यांचे सभागृह म्हटले जाते. लोकसभेचे सदस्य कोण निवडतात? लोकसभेचे सदस्य थेट जनता निवडते. लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. लोकसभेचे प्रमुख कोण असतात? लोकसभेचे प्रमुख सभापती म्हणजे स्पीकर असतात.
राज्यसभा कायमस्वरूपी सभा का मानली जाते? राज्यसभा कधीही विसर्जित होत नसल्यामुळे ती कायमस्वरूपी सभा मानली जाते. राज्यसभेतील सदस्यांची निवड कोण करतात? राज्यसभेतील सदस्यांची निवड राज्य विधानसभातील सदस्य करतात. राष्ट्रपतींची स्वाक्षरी मिळाल्यानंतर काय होते? राष्ट्रपतींची स्वाक्षरी मिळाल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. संसदेचे मुख्य कार्य काय आहे? संसदेचे मुख्य कार्य देशासाठी कायदे बनवणे आहे. अर्थसंकल्प कोण सादर करते? केंद्र सरकार संसदेत अर्थसंकल्प सादर करते. अर्थसंकल्प मंजूर करण्याचा मुख्य अधिकार कोणाकडे असतो? अर्थसंकल्प मंजूर करण्याचा मुख्य अधिकार लोकसभेकडे असतो. प्रश्नोत्तर तास म्हणजे काय? प्रश्नोत्तर तासामध्ये खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात. संसद भवन कुठे आहे? भारतीय संसद भवन नवी दिल्ली येथे आहे. नवीन संसद भवन कधी सुरू झाले? नवीन संसद भवन 2023 मध्ये सुरू झाले. लोकशाहीमध्ये संसदेला का महत्त्व आहे? संसद जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवते म्हणून तिला महत्त्व आहे. विधेयक म्हणजे काय? नवीन कायदा तयार करण्यासाठी संसदेत मांडलेल्या प्रस्तावाला विधेयक म्हणतात. लोकसभा आणि राज्यसभा दोन्हींची आवश्यकता का असते? कायद्यांवर सखोल चर्चा आणि संतुलन राखण्यासाठी दोन्ही सभागृहांची आवश्यकता असते. राज्यसभा कोणाच्या हिताचे संरक्षण करते? राज्यसभा राज्याच्या हिताचे संरक्षण करते. संसद सरकारवर नियंत्रण कसे ठेवते? संसद प्रश्नोत्तर आणि चर्चेद्वारे सरकारवर नियंत्रण ठेवते. भारतीय संसद कोणत्या शासन पद्धतीचा भाग आहे? भारतीय संसद लोकशाही शासन पद्धतीचा भाग आहे. संसदेमुळे नागरिकांना काय फायदा होतो? संसदेमुळे नागरिकांच्या समस्या आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचतात. भारतीय संसदेला लोकशाहीचा आत्मा का म्हटले जाते? संसद देशाच्या लोकशाही व्यवस्थेला मजबूत आणि कार्यक्षम बनवते म्हणून तिला लोकशाहीचा आत्मा म्हटले जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.